हॅलो, मी सारिका. बघा, खूप दिवसांनी एक छान आर्टिकल वाचण्यात आलं. सकाळ न्यूजपेपरचं आर्टिकल आहे हे. मला तर हे खूप आवडलं आहे. तुम्हाला आवडतं आहे का बघा, मी वाचून दाखवते. आणि ह्या लेखाचे जे लेखिका किंवा लेखक कोणी असेल ते इथं नाव दिलेलं नाही आहे, तर ते मला माहिती नाही आहे. तर बघा, याचं जे शीर्षक आहे ते आहे, काही क्षण फक्त माझे. तर हा लेख खूप सुंदर आहे. बघा, आपण वाचूया. सुमित्राताईंना सकाळी 5 वाजता उठावं लागतं. नवरा आणि मुलगा सकाळी 7च्या घराबाहेर पडत असल्याने त्यांना लवकर डबा करून द्यावा लागतो. ते दोघे बाहेर पडले की मात्र कामवाल्या मावशी येईपर्यंत वेळ सुमित्राताईंचा स्वतःचा असतो. मग त्या स्वतःपुरता एक कप कडक चहा बनवतात, पेपर चाळतात, एका ॲपवर कार्यक्रम लावून 15 मिनटं स्ट्रेचिंग व्यायाम करतात, गॅलरीतल्या 4 फुलझाडांना पाणी घालतात आणि 5 मिनटं नुसता गॅलरीत थांबून आजूबाजूची गंमत पाहतात. छोट्या मुलांना शाळेत न्यायला आलेले रिक्षावाले काका, मॉर्निंग रनवरून परतणारे तरुण आणि बाहेर रस्त्यावर भाजी आणि फळभाज्यांची गर्दी हे होईपर्यंत कामवाल्या मावशी येतात. नंतर मात्र सुमित्राताईंचा दिवस अगदी वेगवान सुरू होतो. विमा आणि पोस्ट बचतीच्या व्यवसायात असल्यामुळे त्यांना दिवसभर अनेक लोकांना भेटावं लागतं. पहाटे लवकर उठून कामाला लागलेल्या सुमित्राकडे संध्याकाळपर्यंत इतकी ऊर्जा कशी असते असं मैत्रिणी म्हणतात. त्यांना मात्र त्याचं श्रेय सकाळच्या त्या शांत 1 तासाला द्यावंसं वाटतं. खरं तर चहा घेणे, पेपर वाचणे, व्यायाम करणे, खिडकीत बसणे या तहत क्षुल्लक गोष्टी आहेत, पण त्याच सुमित्राताईंना ऊर्जा देतात. कारण त्या सुमित्राताई इतर कुणासाठी करत नाहीत, मोबाईल ऐकता ऐकता करत नाहीत, तर मनापासून फक्त स्वतःच्या शांततेसाठी करतात. माणसाचा स्वतःचा असा वेळ म्हणजे मोबाईल स्क्रोल करण्याचा जो वेळ घालवला जातो तो नाही. दैनंदिन धावपळीत थोडंसं थांबून घेतलेलं ते छोटंसं मध्यंतर असतं. फरक इतकाच की हे मध्यंतर दिवसात कोणत्या वेळ घ्यावं असं काही ठरलेलं नसतं. प्रत्येकाचे स्वतःचे क्षण वेगळं, प्रत्येकाचा मी टाईम वेगवेगळा असतो. रैना कॉर्पोरेट कंपनीत काम करते. ऑफिसला गेल्यावर खरं तर एका दिवशी तिला अजिबात डोकं वर काढायला सुद्धा उसंत नाही. पण ती दुपारच्या जेवणाची वेळ मात्र सहसा चुकू देत नाही. घरून आणलेला डबा स्वतःच्या डेस्कवरच खाताना ती रोज काहीतरी नवीन वाचते. कथा, कादंबरी, काहीही. डब्याच्या सुट्टीचा वेळ फक्त तिचा. त्यावर ती कामाचं अतिक्रमण होऊ देत नाही. अगदी 3 पानं नव्याने वाचली तरी ताजंतवानं झाल्यासारखं वाटतं तिला. नुकताच स्वतःचा व्यवसाय सुरू केलेला समय हाच वेळ रात्री झोपण्यापूर्वी काढतो. झोपण्यापूर्वी अर्धा तास तो फोन बाजूला ठेवून एखाद्या आवडत्या पुस्तकाची काही पानं वाचून मग झोपतो. हा नेम तो चुकवत नाही. प्रत्येकाला कशात मी टाईम सापडेल त्या गोष्टी वेगवेगळ्या असतात. एक मात्र खरं की त्यासाठी फार मोठा वेळ काढावा लागत नाही. सहजपणे मी टाईम आपल्याला दैनंदिनीत बसवता येतो. भविष्यात नव्हे, आत्ताच. अनेक जण म्हणतात की मी सुट्टी घेईन तेव्हा मला आवडतं ते करण्यात वेळ घालवीन. निवृत्तीनंतर मोकळा वेळ मिळाल्यावर किंवा आयुष्यात एखादा मोठा टप्पा गाठल्यानंतर मी स्वतःसाठी वेळ काढीन. पण भविष्यातील या योजनांमध्ये आजचा मौल्यवान क्षणांचा विचार दूर राहतो. काही मिनिटंही संपूर्ण दिवसात स्वतःला देता येऊ नये इतके आपण खरंच व्यस्त आहोत का? मग सगळ्यांना मोबाईल बघण्याचा कसा वेळ मिळतो? दैनंदिन धबाडग्यात मी टाईमचा विराम आपलं स्वतःशी असलेलं नातं दृढ व्हायला मदत करतं. मानसिक आरोग्य चांगलं राहावं यासाठी हे शांत मध्यंतर घ्यायलाच हवं. छान होता ना लेख? मला तर खूप आवडला. बघा, प्रत्येकाच्या आयुष्यात असा मी टाईम, काही क्षण जे फक्त आपले स्वतःचे, आपल्या स्वतःसाठी, ज्याने आपल्याला खूप शांत, काम, सुकून वाटेल असे असायला पाहिजे. आणि ते आपण आत्ताच बघितलं, ते प्रत्येकाचा वेळ वेगवेगळा असू शकतो. कधी पण ज्याला जसा वेळ मिळेल तसा. आणि तो वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी असू शकतात. कुणाला बाहेर शांत चालून येऊन वॉक करून छान वाटतं, कुणाला
बुक रीडिंग करून छान वाटतं. पण हां, प्रत्येकाने असं आयुष्यात 15 मिनटं तरी काढायला हवे असं मला वाटतं. तुम्हाला आवडला का हा लेख? आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.